श्री स्वामी समर्थ. जय माता दी. मागील व्हिडिओमध्ये आपण घटस्थापना म्हणजे काय आणि ती कशी करावी याबद्दलची माहिती घेतली. आज आपण त्याच्या पुढची माहिती घेणार आहोत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केली जाणारी घटस्थापना ही फक्त धार्मिक परंपरा नाही, तर तिच्या मागे शास्त्रीय, कृषी व आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया घटातील धान्य अंकुरणाचा वैज्ञानिक पैलू, नवरात्री आणि कृषी यांचा संबंध, देवी उपासनेचा मानसशास्त्रीय व आध्यात्मिक अर्थ. चला तर मग हे संपूर्ण विश्लेषण आणि या परंपरेमागील वैज्ञानिक, पर्यावरणीय व मानसशास्त्रीय दृष्टिकोन टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. पहिलं आहे घटस्थापना व पर्यावरणशास्त्र. घटस्थापनेत मातीमध्ये धान्य म्हणजेच जव, गहू, तांदूळ हे पेरले जातात. माती ओलसर ठेवून सूर्यप्रकाशात ठेवली की अंकुर फुटतात. हे अंकुरण म्हणजे जीवनाची निर्मिती. शास्त्रीयदृष्ट्या हे अंकुर निर्मितीचे सुंदर प्रत्यक्षदर्शन आहे. यामुळे आपल्या घरात नैसर्गिक ऑक्सिजन निर्मिती वाढते आणि वातावरण शुद्ध राहते. दुसरं आहे कलशामागचे विज्ञान. कलश हा तांबे पितळ धातूचा ठेवला जातो. तांब्याचे पाणी शुद्ध करण्याचे गुणधर्म आधुनिक विज्ञानाने देखील मान्य केले आहेत. या कलशामधले ठेवलेले पाणी मायक्रोन्यूट्रिएंट्स मिसळून पवित्र बनते. मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे सूक्ष्म पोषक द्रव्ये. त्यात ठेवलेली आंब्याची पाने व नारळ पाण्यातील जंतू नष्ट करण्याची क्षमता ठेवतात. म्हणजे घट हे पवित्र ऊर्जेचे स्रोत बनते. तिसरं आहे नारळाचे शास्त्रीय महत्त्व. नारळाच्या शेंड्यांवर त्रिनेत्री आकार असतो, जो त्रिदेव, त्रिगुण यांचे प्रतीक मानला जातो. नारळामध्ये पाणी असते, हे जीवनरस आहे. संशोधनानुसार नारळातील पाणी इलेक्ट्रोलाइट्सने भरलेले नैसर्गिक ऊर्जा पेय आहे. त्यामुळे नारळ हा जीवन आणि आरोग्य व शुद्धतेचा प्रतीक देखील आहे. चौथा आहे मानसशास्त्रीय दृष्टिकोन. नवरात्र म्हणजे स्वयंशुद्धीचा कालखंड. घटस्थापनेच्या वेळी स्वच्छता, शिस्त व भक्तिभाव अंगी बाणवला जातो. हिरवे अंकुरण पाहताना माणसाच्या मनात आशा, नवचैतन्य व सकारात्मकता निर्माण होते. 9 दिवस दररोज घटपूजा करणे म्हणजे डेली मेडिटेशन प्लस फोकस प्रॅक्टिस. पाचवा आहे अध्यात्मशास्त्र. घट म्हणजे ब्रह्मांड, कलश म्हणजे पृथ्वीचे केंद्र व स्थैर्य, पाणी म्हणजे जीवनरस, आंब्याची पाने म्हणजे प्राणशक्ती, नारळ आहे दिव्य चैतन्य. याचाच अर्थ घटस्थापना म्हणजे देवी शक्तीला आपल्या घरात व हृदयात आमंत्रण देणे. अंकुरणारा धान्य म्हणजे सृष्टीची नवनिर्मिती व सतत चालणारा जीवनचक्र. या सर्वांचा निष्कर्ष काय? तर शास्त्रीय दृष्टीने घटस्थापना हा पर्यावरणपूर्वक उपक्रम आहे. आरोग्यवर्धक व शुद्धीकरण करणारी ही एक प्रक्रिया आहे. मानसिक शांती व सकारात्मक ऊर्जा देणारा उपक्रम आहे. यासारखी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.